हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हॅप्पी लाईफ फॅमिली ब्लॉग. आज आमचे रिसोर्टला काम होते, तर ते काम आटोपल्यानंतर आम्ही अमरदास बाबाच्या मंदिरात जायचं ठरवलं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक छोटंसं दुकान होतं. तिथून आम्ही प्रसाद घेतला, मुलांसाठी खाऊ घेतले. दुकानात आजी होती, तर रिदू आजीसोबत मस्त गप्पा मारत बसला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. समोर बघत आहात हे दुसरं गेट आहे. तिथे पोहोचल्यावर आम्ही चप्पल काढून आत प्रवेश केला. मी आज फर्स्ट टाइम मंदिरात आले. खूप छान वाटत होतं. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि स्वच्छ होता. पप्पा सोबत राहतो. मंदिर हा थोडं गावाच्या बाहेर असल्यामुळे शांत वाटत होतं. मंदिराच्या आजूबाजूला खूप सारी झाडी असल्याने वातावरण थंड होतं. तुम्ही बघू शकता, अमरदास बाबांची छान अशी मूर्ती होती आणि त्यांच्या समोरच महादेवाची पिंड. हर हर महादेव, हर हर महादेव. घ्या. दरवर्षी भाद्रपद महिन्यात बाबांचं पुण्यस्मरण केलं जातं. महाशिवरात्रीला होणाऱ्या बाबांच्या यात्रेत विदर्भातूनच नाही तर भारतातून लाखोच्या संख्येत भाविक महाशिवरात्रीला दर्शनाला येतात. त्यावेळेस 15 दिवस मोठी यात्रा भरते आणि महाप्रसाद देखील असतो. मंदिराच्या आतल्या बाजूस सर्व देवी देवतांची मूर्ती देखील आहे. चला आपण बघूया. सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती. ओम गण गणपते नमः. त्यानंतर बुद्धिमत्तेची माता सरस्वती माताचं दर्शन घेतलं. त्यानंतर महालक्ष्मी माताची मूर्ती होती. दुर्गा देवी माता. जय माता, जय जय बोले शंकर. शंकर जी, गजानन महाराज की जय. रामदेव बाबा. हे बघ यानं रामदेव बाबाला फुल टाकलं.
कानानं फुल उचलून घेतलं ना मग काय. गोपाल लक्ष्मी नारायण जी बाप्पा पाया पडत चल रे तू. सगळं देवाचे दर्शन होतात नाही का विठ्ठल रुक्मिणी. जय श्रीराम. सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. तिरुपति बालाजी. जय बजरंगबली. ते लाईट आहे तिथं मागे हो लाईट आहे तिथं. आता एक असा लंबा व्हिडिओ. तुम्ही दर्शन घ्या म्हणजे मोठा व्हिडिओ होते मी सगळंच देवाचं दाखव. त्यानंतर विधान आणि मी सर्व देवी देवतांचे दर्शन घेतले आणि लगेच आम्ही गौशाळेकडे निघालो. बघू शकता तुम्ही इथे कानंसुद्धा खेळत आहे खाली. गौशाला सारखं आहे. मंदिराच्या बाहेरच्या साईडला गौशाळा बनवलेली आहे आणि तिथे प्रत्येक शिवलिंग आहेत. तुम्ही नाव बघू शकता इथे. ओंकारेश्वर हे सर्व पिंडी आहे. भरपूर प्रकारचे इथे शिवलिंग बनवलेले आहेत. पुरातन काळातीलच आहेत सर्व. त्याच्या अगदी समोर गौशाळा आहे. नाही थांब रे. मंदिराचा परिसर तर येऊ दे मला. मंदिराचा परिसर बघितल्यानंतर एक सेल्फी व्हिडिओ तर बनतोच. नाव पहिल्याच्या तिथे फक्त हा आपला हाय म्हणून कुठे रिदान तू. थोडेफार व्हिडिओज आणि थोडेफार फोटोज काढून आम्ही लगेच निघालो. त्यानंतर मंदिराच्या बाजूलाच लागून असलेल्या आम्ही उद्यानामध्ये चाललोय.
याचे नाव गंगा उद्यान असे आहे. वाशिम मध्ये तरी नाही, रिसोर्ट मध्ये आहे. मी देतो झोका. झोका दिसल्याबरोबर माझी खूप इच्छा झाली झोक्यावर बसायची. आधी मग मी कानाला घेऊन बसली झोक्यावर. रिदान सुद्धा बसला, पण त्याला हलवताच नव्हता येत. त्याच्या पप्पानी मग झोका दिला त्याला. खूपच आनंद झाला बसून. एक व्हिडिओ बनते इथं असं मी तुला झोका दिला आणि दुसऱ्या वेळेस फक्त झोकाच राहील. सेकंड दिलं करायचं का? कानाला मग कानाला कोण घे? खाली ठेवा लागत नाही कानाला. माझ्याकडे व्हिडिओ चालूच आहे तो. तू खेळू शकता इथं. तू खेळ तोपर्यंत तिकडचे शेर कानाला खाली ठेवतो 2 मिनिटात काना इथं थांब. मी हसते पण तू निघाल का पण व्यवस्थित? त्या सामोरून घ्यायला लागल. त्यानंतर लगेच रिदानला समोर एक स्लाइड दिसली आणि स्लाइड दिसणार आणि तो चढणार नाही असं होईल का? लगेच चढणार बघा आता तो. इकडून झोप. माझी पण इच्छा झाली होती स्लाइड करायची, पण जाऊ दे म्हटलं, जास्त काही होऊन जाईल अजून. इथे बटरफ्लाय सेल्फी पॉइंट पण होतं आणि ते बघितल्याबरोबर आम्हाला खूप आनंद झाला. इथे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, आम्ही खूप मस्त एन्जॉय केला. फोटो काढायचा ना, फोटो काढू, व्हिडिओ बी काढू. आलो का मी? हो. यांची बघा मस्ती. काय ना आम्ही इथे येऊन लहान मुलांसारखं वाटायला लागलं आम्हाला पण. लावा त्याचा. घाबरू नको ना बे, घाबरायला लागलं पण. काना तर लगेच घाबरतो कुठे पण. त्याला ठेवलं असं वाटलं त्याला की यार कुठं मला ठेवलं. घाबरायला त्या पंखाले. त्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडे बघायला. चढायचं नाही. बघा चित्ता इथे आणि रिदानला तर लगेच फोटो काढायची इच्छा झाली तिथे. व्हिडिओ काढतो. काना खूप घाबरून राहिला होता तिथे. तू बिरान दे. कानाला ठेव. रिदान खूप दिवसानंतर असं बाहेर आलाय ना, त्यामुळे त्याला खूप मजा येते. काना बसलंय. फोटो काढा. भीती वाटत होती कानाला खूपच. त्यानंतर आम्ही दुसरीकडे फिरायला चाललो. खूप छोटं गार्डन आहे पण खूप मस्त आहे मुलांसाठी. मुलं खूप एन्जॉय करू शकतात असं गार्डन आहे ते. आम्ही दुपारच्या वेळेस गेले होते त्यामुळे कसं कुणी जास्त नाही आहे इथे, आम्हीच होतो फक्त. मला उंटवर बघायची इच्छा झाली. मग आपण निघालो हो, पण साईड मध्ये पण मला लई भीती वाटत होती म्हणून मी जबरदस्ती गेलो. बस रिदू त्याच्यात जाऊन बस. याच्यात जाऊन बस. आम्हाला हाय करशील ना. इकडून जाय आणि तिकडून दुसऱ्या पंक्तातून आता तिकडून जाऊन पलीकडून जा आता तिकडून. तिथं बी हे रे शिसो आहे. शिसो पण आहे तिकडून. जायचं का तिकडे? बॅग तू आपली तिकडे बॅग राहू दे. कानाला ठेव त्याच्यात. ये ना पटकन. कानाला ठेवा आता पटकन. सरक बाजूला. मज्जा येते ते मस्त केलं. चला गाय को दांडा तुम्हारा. या स्लाइड वरती कानाला सुद्धा राहावं गेलं नाही. तो सुद्धा स्लाइड करत आहे आणि त्याची फर्स्ट टाइम आहे.
घे. चालू आहे का? हो कॅमेरा चालूच आहे. लय मजा आली. पुन्हा घ्या. लय मजा आली. है ना? लय मजा येते याच्यावर. जाय ना दा. स्लाईडलाच लागून थोडंसं चालल्यासारखं ट्रेनिंग सारखं दिलेलं आहे. तर तिथे आपण आता कानाला ट्रेनिंग देऊया थोडीशी. बघू शकता काना किती फास्टमध्ये चाललेला आहे वरती. यस, फर्स्ट नंबर आलेला आहे काना. आणि मागे राहिलेला आहे आपला रिदान. वर चढत असतानाच खाली छोट्याशा पाळण्यावर लक्ष गेलं आणि लगेच कानाला मी तिथं बसवलं. कानाला अगदी चांगलं वाटत होतं तिथे बसून, कारण त्याला एकदम छोटूसा पाळणा वाटत होता आणि त्यामध्ये तो खूप खुश होता. मी अगदी जोरात पाळणा हलवल्यानंतर सुद्धा तो घाबरत नव्हता. बघू शकता तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे, किती खुश दिसत आहे आणि घाबरत सुद्धा नाहीये. दोघे आले एका वेळेस. धुलं तर आहे. रिदी इकडे बघ, काना छोट्या मुलाचं. त्यानंतर आम्ही सिसोकडे गेलो आणि यांना टाइम मिळाला तर तिथं पण व्यायाम करत बसतात. हे आता बघा यांचं काय चाललंय. सुस्वा म्हणून सी म्हण. कानाचं तोंड कानात माझ्याकडे बसायचंय वाटते. मम्मी कम्फर्टेबल नाही वाटत त्याला. ते बाई ते पाय कसा हलवत, त्याला घ्या. इकडे ती एकटं घाबरते. चांगला येत नसेल की माझे टोंगळे दुखतात म्हणून, नाही तुला अजून खाली केला असतो. थांब मध्ये उतरू दे, पण कानावरी जाईल फक्त. थांब रे, मला जाऊ दे ना. काना त्याचं पाय ते पडल पोरगा. पडू नाही म्हणून हे दंड आहे. तुला बसायचं का आता? फोन येत आहे तुमचा, दे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट. कंपनी सगळ्याचा असा घेतो व्हिडिओ. रिदी मस्ती करतानी. तिथला चित्ता खूप क्यूट वाटत होता, त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं, एक पप्पीच घेऊन टाकतो त्याची. असं काहीतरी पाहिजे होता, म्हणजे आपल्याला नाही का असं. त्यानंतर मोरासोबत एक फॅमिली फोटो घेतली काय ना पप्पा. आणि व्हिडिओ सुद्धा शूट केला तिथे थोडासा छोटासा. काना आणि रिदू खूप खुश होता. काय नाम मोर बघ. घे. दे. मेरे दोस्त है दोस्त. झाला घे. तुम्ही बसा आता, सेल्फी काढतो. त्याला घेऊन बस. सेल्फी. रिदू जा. फोटो घ्यायचा का आता? एवढं खालीच येते. हा थांब, तुला वर लावतो. उड आता. ये.
त्याच विषयावर हाताचा बी झाला. त्यानंतर आम्ही लगेच निघालो जाण्यासाठी. त्यानंतर रस्त्यावरतीच आम्हाला कबीर कुटी दिसली. त्याच्या आजूबाजूला छान परिसर होता आणि शांतमय परिसर वाटत होता खूप. बघू शकता आपण याच्यामध्ये. आणि समोर जे तुम्ही झाड बघत आहात हे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठे झाड आहे. कधी भेट देऊ शकता. वणजा या गावामधील हे झाड आहे. इथे तुम्हाला संपूर्ण माहिती या पाटीवरती मिळेल. बघू शकता तुम्ही. तिथे फोकस सुद्धा करत आहे. करता का पप्पा? त्यानंतर जवळून एक व्हिडिओ काढून आम्ही लगेच निघालो आमच्या घरी. बघू शकता हाच तो झाड आहे सर्वात मोठा वाशिम जिल्ह्यातील. बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.